हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर इथे आता मार्गशीर्ष महिन्यातल्या व्रताची आपल्याला मांडणी करायची, ती कशी करायची ते पाहू आपण। ते सर्वात पहिले लाल कापड जे आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि थोडेसे अक्षता लावून घ्यायचे आहे। कुठले कुठले देव आपल्याला ठेवायचे आहे आणि व्रत किंवा पूजा करायच्या आधी आपल्याला रांगोळी काढणं खूप महत्त्वाचं आहे। पाटाखाली इथे स्वस्तिक काढते आम्ही आणि हळदी कुंकू वाहून घ्यायचं आपल्याला। स्वस्तिक कशाही प्रकारे तुम्ही काढू शकता, साधं सिंपलसुद्धा काढू शकता। आता व्रत म्हटलं म्हणजे आणि पुढचा गुरुवार जो येणार आहे तो व्रताचा आहे, मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे। तर साधी सिंपल आपण मांडणी पाहणार आहोत आणि व्रत कसं करायचं। भरपूर खूप जण सजावट करतात वगैरे, पण आपल्याकडे जे असलं त्याच्यामध्ये आपण समाधान मानून आपल्याला व्रताची जी मांडणी आहे ती करायची आहे। तर साधी सिंपल पूजा आहे। त्यात आपल्याला कलश तयार करून घ्यायचा आहे, भांडे स्वच्छ ठेवून घ्यायचे, घासून घ्यायचे आहे आणि कलशावर स्वस्तिक काढायचं आहे। 5 बोटं लावून घ्यायचे आहे, त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। तर मध्ये मीटिंबई दिलेलं आहे बघू शकता आणि 5 कुंकवाचे खालून वर गेले पाहिजे अशा प्रकारे आपल्याला बोटं किंवा लाईन काढून घ्यायची आहे। हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे, हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। कलशामध्ये काय काय टाकायचं आहे तर सुपारी, पैसा, फूल, दुर्वा, हळदी कुंकू टाकायचं आहे। तर बघू शकता पैसा आणि सुपारी घेतलेली आहे, पुष्प टाकायचं आहे। तर आता पहिले आपल्याला देवाची स्थापना करून घ्यायची आहे। सर्वात पहिले गणेश पूजन, गणेशाची पूजा। तर इथे आपल्याला दही दुधाने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि इथे लक्ष्मीची मूर्ती आणि इथे माझ्याकडे आहे कुबेर। तर धनावरती जे नियंत्रण ठेवते ते कुबेर आहे, कुबेराची पण पूजा करायची आपल्याला। आणि ते पुष्प पण टाकलेलं आहे मी, हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे, पाणी। आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये 5 प्रकारचे फळांचे म्हणा, फुलांचे म्हणा, 5 प्रकारचे डहाळे किंवा 5 प्रकारचे पानं खूप महत्त्वाचे आहे। तर आता इथे आपण पूजेची मांडणी पूर्ण झालेली आहे। इथे साधं तर इथे पहिले गणपतीची पूजा करून घेतली, नंतर लक्ष्मी आहे तिची पण पूजा करायची आहे आणि हे कुबेर देवता आहे। आणि इथे लक्ष्मीचं जे व्रत आपण मार्गशीर्ष महिन्यातलं करणार आहोत त्याची पोथी ठेवलेली आहे। इथे प्रसाद ठेवलेला आहे, दोन्ही साईडनी मी दिवे लावून घेतलेले आहे आणि इथे पाणी जल, त्याच्यामध्ये आपल्याला तुळशीची पानं ठेवायची आहे आणि किंवा लक्ष्मीचं मंत्र आहे, याचीच पूजा खूप महत्त्वाची आहे। याचीच खूप महत्त्वाची पूजा आहे। साधी सिंपल पूजा करायची आहे आणि काहीही कठीण नाही आहे। तर हे जे आहे कलश तयार केलेला आहे, नारळ ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये सुपारी, पैसे आणि फूल। तर पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे। 5 प्रकारचे जे हे डहाळे आहेत ते पानंसुद्धा ठेवू शकता तुम्ही आणि पुष्प। साधी सिंपल पूजा आहे आणि हे मी बनवून घेतलेलं आहे, तर फ्रेम केलेलं आहे आणि हे जे फ्रेम केलेलं आहे फोटो तो आपल्याला कलशाला म्हणजे लावायचा आहे, ठेवायचा आहे कलशाजवळ। तर अशा प्रकारे साधी सिंपल पूजा। तर गणपतीची पूजा, लक्ष्मीची पूजा, कुबेर, कारण आपल्या धनावरचं जे नियंत्रण ठेवते ते कुबेर देवता आहे। तर अशा प्रकारे साधी सिंपल मार्गशीर्ष महिन्यातली पूजा आपल्याला करायची आहे। फळं वगैरे ठेवायची आहे, नैवेद्य दाखवायचं आहे, खीर आणि पुरीचा। तर साधी सिंपल पूजा करायची आहे, काहीही कठीण नाही आहे आणि हे व्रत देवाला खूप आवडते। हा महिना मार्गशीर्ष महिना देवाचा खूप प्रिय आहे। जेवढी आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवाची पूजा करू तेवढं त्याचं फळ आपल्याला लाभते आणि त्याचं फळ मिळते, आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते। सकाळी उठून आपल्याला हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे, दिव्याची पूजा, कारण लक्ष्मी व्रत आहे, लक्ष्मीचं आगमन, आपल्याला लक्ष्मीची पूजा करायची आहे। तर हळदीचं लेपन ठेवायचं आहे। हळदीच्या लेपनामध्ये पण गोमूत्र, पाणी थोडंसं किंवा गोमूत्रानेसुद्धा तुम्ही हळद भिजवून घेऊ शकता आणि उंबरठ्याला लावायची आहे, उंबरठ्याची पूजा करायची आहे, कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये उंबरठ्याचं पण खूप महत्त्व आहे। तर आता पुढचा जो गुरुवार येणार आहे किंवा जो येता गुरुवार आहे तोच आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार। तर या महिन्यामध्ये 4 गुरुवार येणार आहेत।
तर चारही गुरुवारी आपल्याला मनोकामने देवीची पूजा करायची आहे, मनोकामना आपली भक्ती करायची आहे, व्रत करायचं आहे, संध्याकाळी उपवास सोडायचा आहे आणि तो पण खीर पुरीचा नैवेद्य राहते. गोड काहीतरी करायचं, सगळे मिळून सगळे परिवार जे आहे एकत्र जेवायचं आहे. आणि आता आरती करायची आहे. पूजा झाली की आणि सकाळी पण पूजा मांडू शकता, संध्याकाळी पण पूजा मांडू शकता. पण नैवेद्य सकाळी पूजा मांडली तर सकाळपर्यंत आपल्याला उपवास करायचा, संध्याकाळपर्यंत, आणि देवीला नैवेद्य दाखवून आपल्याला उपवास सोडायचा आहे. तर अशी ही मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे. तर साधी सिंपल पूजा केलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे व्रत खूप सोपं आहे. आणि जर काही अडचण असेल तर मग तो गुरुवार कोणाला घरातल्या व्यक्तीला आपल्याला पूजा मांडून घ्यायची आहे. पूजा आपण करायची नाही आहे, घरातली जी व्यक्ती आहे ती करेन आणि नैवेद्य दाखवेल, कथा वगैरे वाचेल. पण तो गुरुवार जर तुम्हाला धरायचा नाही आहे, दुसरा गुरुवार धरायचा, पण पूजा आपल्याला करायची आहे. तर अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारची पूजा आपल्याला करायची आहे. आता येत्या गुरुवारी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे. तर साधी सिंपल पूजा आपल्याला मांडून घ्यायची आहे आणि व्रत करायचं आहे.